नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल BKMP स्टडीमध्ये। तर मित्रांनो, नवीन जाहिरात निघालेली आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। SBI बँकेमध्ये मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत आणि 1497 जागा आहेत। तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे, तर त्याच्या सर्वात जागा जास्त आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही। तर पहा रिक्वायरमेंट ऑफ स्पेशलिस्ट केडर ऑफिसर ऑन रेग्युलेशन बेसिस। तर तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे 14/9/2024 आणि लास्ट डेट जी आहे ती 4/10/2024 आहे आणि इथे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे। तर तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑफिशियली फॉर्म भरायचा आहे आणि मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरसाठी मित्रांनो ह्या चांगल्या जागा आहेत। आणि नवी मुंबईमध्ये तुमचं जे जॉब लोकेशन आहे ते असेल। तर डिटेल ऑफ पोस्ट पहा। तर डेप्टी मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी यासाठी 187 जागा आहेत। तर डेप्टी मॅनेजर सपोर्ट अँड कोडर ऑपरेशन यासाठी 412 जागा आहेत। तर डेप्टी मॅनेजर सिस्टीम नेटवर्किंग ऑपरेशन यासाठी 80 जागा आहेत। तर डेप्टी मॅनेजर IT आर्किटेक्ट यासाठी 27 जागा आहेत। तर डेप्टी मॅनेजर सिस्टीम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासाठी 7 जागा आहेत। तर असिस्टंट मॅनेजर सिस्टीम यासाठी 784 जागा आहेत। तर सर्वात जागा जास्त आहेत आणि यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही। तर 1497 टोटल जागा आहेत आणि एज लिमिट जे दिलेली आहे, तर एज लिमिट पहा। डेप्टी DM साठी जे आहे डेप्टी मॅनेजरसाठी तर 25 मिनिमम आणि 35 मॅक्झिमम आणि असिस्टंट मॅनेजरसाठी मिनिमम एज लिमिट दिलेले 21 आणि मॅक्झिमम दिलेले 30। तर पहा इम्पॉर्टंट इथे पॉईंट दिलेला आहे। आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे तर आपण पाहणार आहोत क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पोस्टसाठी। तर पहा, डेप्टी मॅनेजर सिस्टीम प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी यासाठी तुम्हाला जी क्वालिफिकेशन लागेल आणि काउंट केलं जाईल तुमचं क्वालिफिकेशन 31/8/2024 जी डेट दिलेली आहे तिथून मित्रांनो। तर पहा, BTech इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ऑफ इक्विव्हॅलेंट डिग्री इन अबोव स्पेसिफाईड डिसिप्लिन विथ मिनिमम 50 मित्रांनो टक्के तुम्हाला असले पाहिजेत मिनिमम, और MCA और इक्विव्हॅलेंट, और MTech MSc इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग और इक्विव्हॅलेंट डिग्री इन अबोव स्पेशलिस्ट डिसिप्लिन आणि फ्रॉम युनिव्हर्सिटी इंस्टिट्यूट बोर्ड रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट रेग्युलर बॉडीज। तर इथून तुमचं झालं पाहिजे रेग्युलर बॉडीज असली पाहिजे गव्हर्नमेंटची। तर पहा, अदर क्वालिफिकेशन येथे दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता। वर्क एक्सपिरियन्स जो लागणार आहे, तर वर्क एक्सपिरियन्स जो आहे मिनिमम 4 इयर्स ऑफ पोस्ट बेसिस क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट। तर याचा तुम्हाला 4 वर्षाचा अनुभव लागेल आणि इथे प्रिफरन्स दिलेला आहे। तर स्पेसिफिक स्किल जे इथे दिलेले आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता। येथे स्किल जर तुमच्याकडे असेल तर मित्रांनो चांगली आहे। तर नेक्स्ट जी पोस्ट आहे डेप्टी मॅनेजर सिस्टीम इन्फ्रा सपोर्ट अँड कोडर ऑपरेशन यासाठी जवळजवळ मित्रांनो सेमच क्वालिफिकेशन लागेल तुम्हाला आणि येथे अदर क्वालिफिकेशन येथे दिलेले आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता। तर वर्क एक्सपिरियन्स जो आहे मिनिमम 4 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन IT इंडस्ट्री सेक्टर। तर येथे तुम्हाला 4 वर्षाचा अनुभव लागेल आणि प्रिफर्ड येथे दिलेला आहे 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स विदिन एसेन्शियल रिक्वायरमेंट ऑफ पोस्ट बेसिस क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 4 इयर्स इन मायक्रोसॉफ्ट रिलेटेड सपोर्ट एंड पॉईंट सिक्युरिटी। तर पहा, एक्सपिरियन्सचं येथे प्रिफर्ड दिलेला आहे। तर स्पेसिफिक स्किल येथे दिलेले आहे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स विथ विंडोज लायनक्स टेक्नॉलॉजीज येथे तुम्ही पाहून घेऊ शकता जो स्किल आहे येथे दिलेली। तर 3 नंबरची जी पोस्ट आहे डेप्टी मॅनेजर नेटवर्क ऑपरेशन यासाठी मित्रांनो BTech इन कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तर 50% सह मित्रांनो तुम्हाला पास असलं पाहिजे मिनिमम आणि ऑरमध्ये येथे दिलेलं आहे MTech इन कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी। तर मित्रांनो DMसाठी जे डेप्टी मॅनेजरसाठी जवळपास सेम क्वालिफिकेशन दिलेलं आहे। तर एक्सपिरियन्समध्ये आणि अदर जे क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये फक्त बदल आहे। तर येथे पाहू शकता अदर क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि वर्क एक्सपिरियन्स तो येथे जे आहे
तर मिनिमम 4 इयरचा जो एक्सपिरियन्स आहे, मिनिमम 4 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन IT इंडस्ट्री सेक्टर. आणि इथे प्रिफर्ड जर तुमच्याकडे इथे जर हा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रिफरन्स असेल. तर फॉलोइंग एक्सपिरियन्स जो दिलेला आहे विल बी नॉट कन्सिडर्ड इथे दिलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि जे पोस्ट नंबर जी डेप्टी मॅनेजर 4ची आहे ती डेप्टी मॅनेजर IT आर्किटेक्ट यासाठी जे क्वालिफिकेशन आहे BTech बी इन कॉम्प्युटर सायन्स अँड इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. तर MCA इक्विव्हॅलेंट हे जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा. एक चांगल्या जागा आहेत. तर अदर क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. तर वर्क एक्सपिरियन्स जो आहे तर मिनिमम 4 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन IT इंडस्ट्री सेक्टर. तर मित्रांनो एक चांगल्या जागा आहेत आणि स्पेसिफिक स्किल जे आहे जे येथे तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर 5 नंबरची जी पोस्ट आहे डेप्टी मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी यासाठी तुम्हाला BTech कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर MCA MSc कॉम्प्युटर सायन्स MSc फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर MTech इन कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर येथे दिलेलं आहे. आणि मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला जे येथे दिलेलं आहे तर 60% तुम्हाला असलं पाहिजे. तर अदर क्वालिफिकेशन जे दिलेलं आहे तर कंपल्सरी सर्टिफिकेट येथे दिलेलं आहे एनी वन आउट ऑफ CISSP CRISC. तर हे तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि एक्सपिरियन्स जो आहे तर या पोस्टसाठी मिनिमम 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन IT रिस्क मॅनेजमेंट ऑर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. तर येथे मित्रांनो तुम्हाला स्किल जे दिलेले आहे ते मेन्शन केलेली नाही. तर पोस्ट नंबर जी आहे असिस्टंट मॅनेजर ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो असिस्टंट मॅनेजरसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही. आणि यासाठी जे शैक्षणिक अर्हता आहे तर BTech बी इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग और इक्विव्हॅलेंट डिग्री इन अबोव स्पेशलाइज्ड डिसिप्लिन 50% तुम्हाला असलं पाहिजे मिनिमम. और MCA और इक्विव्हॅलेंट येथे दिलेले आहे. तर अदर क्वालिफिकेशन येथे दिलेले आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर वर्क एक्सपिरियन्स जो आहे येथे नॉट रिक्वायर्ड दिलेला आहे. आणि स्किल ही जी आहे ती तुम्हाला नॉट रिक्वायर्ड दिलेली आहे. तर इम्पॉर्टंट पॉईंट येथे पहा येथे दिलेले आहेत. तर खूप मित्रांनो मोठी PDF आहे. तर महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण मित्रांनो क्लिअर करणार आहोत. फॉर्म भरण्यासाठी कोणते महत्त्वाचे लागणार आहेत. मित्रांनो शैक्षणिक अर्हता एज लिमिट झालेली आहे. तर पहा जे स्केल पेमेंट जी आहे तुम्हाला तर बेसिक जी पेमेंट आहे डेप्टी मॅनेजरसाठी तर सर्व मित्रांनो यांच्यासाठी जी पेमेंट आहे ती बेसिक पेमेंट 64,820 असेल. आणि मित्रांनो सर्व तुम्हाला अलाउन्स मिळेल 93,960 मित्रांनो चांगली एक मित्रांनो पेमेंट तुम्हाला आहे. आणि पोस्टिंग जी आहे नवी मुंबईसाठी असेल. डेप्टी मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजरसाठी नवी मुंबई आणि डेप्टी मॅनेजर सिस्टीम नेटवर्किंग ऑपरेशनसाठी नवी मुंबई / हैदराबाद येथे दिलेले आहे. तर डेप्टी मॅनेजर IT आर्किटेक्ट यासाठी नवी मुंबईच असेल. तर असिस्टंट मॅनेजरसाठी ही नवी मुंबईच मित्रांनो आहे जॉब लोकेशन. तर पहा असिस्टंट मॅनेजरसाठी जी पेमेंट आहे 48,480 बेसिक आहे. आणि सर्व मित्रांनो अलाउन्स मिळून 85,920 तुम्हाला होऊ शकतात. तर मित्रांनो एक चांगली जागा आहे. आणि नक्की मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे प्रोबेशनचा जो पिरियड असेल आणि जो बॉन्ड लिहून द्यायचा आहे त्याबद्दलही तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. पण मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतरही तुम्हाला पूर्ण माहिती आहे. तर सिलेक्शन प्रोसेस जी असेल तर मित्रांनो सर्व ह्या ज्या पोस्ट आहेत यासाठी तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग मित्रांनो प्रोसेस होईल, जे सिलेक्शन प्रोसेस होईल. आणि असिस्टंट मॅनेजरसाठी ऑनलाईन रिटन टेस्ट अँड इंटिग्रेशन येथे दिलेलं आहे. तर असिस्टंट मॅनेजरसाठी ऑनलाईन रिटन टेस्ट असेल. तर सिलेक्शन फॉर द पोस्ट ॲट नंबर मित्रांनो 1 to 5 येथे दिलेलं आहे. तर जी शॉर्टलिस्ट लागणार आहे त्याची. आणि जी असिस्टंट मॅनेजरसाठी रिटन टेस्ट होईल तर पॅटर्न ऑफ ऑनलाईन रिटन एक्झामिनेशन जी आहे
तर जनरल ॲप्टिट्यूड जे असेल आणि टेस्ट ऑफ रिझनिंग, क्वालिफिकेशन ॲप्टिट्यूड, तर इंग्लिश लँग्वेज आणि प्रोफेशनल नॉलेज यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे दिलेले आहेत. क्वेश्चन किती असतील ते तुम्हाला दिले आहेत, मार्क किती असतील ते तुम्हाला दिलेले आहेत. तर जनरल ॲप्टिट्यूड जे असेल तर तुम्हाला 45 मिनिटाचा वेळ असेल आणि मार्क्स तुम्हाला 15, 15, 15 असे 20 असे दिलेले आहेत. आणि प्रोफेशनल नॉलेज जे आहे तर त्यांची जनरल IT नॉलेज यासाठी तुम्हाला क्वेश्चन 60 असतील आणि मार्क्स जे असतील ते 100 असतील आणि तुम्हाला टाईम जो असेल तो 75 मिनिटाचा असेल. तर पहा क्वालिफाईंग इन नेचर अँड मार्क्स स्कोर्ड विल नॉट बी. तर जे क्वालिफाईंग जे आहे पेपर तर त्याचे तुम्हाला ॲड केले जाणार नाहीत मार्क. तर पहा इथे सब्जेक्ट दिलेले आहेत. फक्त जे प्रोफेशनल जे नॉलेज आहे त्याचे तुम्हाला ॲड होतील मित्रांनो मार्क आणि त्याच्यावरच तुमचं मेरिट लागेल. तर त्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इन्फ्रा सपोर्ट, नेटवर्किंग, ऑपरेशन यासाठी मित्रांनो तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला जे 60 मार्काचा पेपर असेल प्रोफेशनल नॉलेजचा तर त्याच्यावरती असेल आणि त्याच्यावरच तुम्हाला जे आहे मित्रांनो सिलेक्शन होईल. तर येथे सिलेबसबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जरी PDF जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला नंबर देत आहे. तर तुम्हाला WhatsAppवर मित्रांनो हाय असा मेसेज टाका. मी तुम्हाला PDF जी आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर मित्रांनो अप्लाय कसं करायचं आहे पहा. तर येथे गाईडलाईन्स फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन येथे मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे, वेबसाईट दिलेली आहे. तर तेथे जाऊन तुम्हाला सरळ मित्रांनो फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो एक चांगली तुम्हाला संधी आहे, नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर हाऊ टू अप्लाय. तर मित्रांनो एक चांगली संधी आहे आणि चांगल्या जागा आहेत आणि असिस्टंट मॅनेजरसाठी तुम्हाला मित्रांनो वर्क एक्सपिरियन्सची ही गरज नाही. तर एक चांगल्या जागा आहेत, 1497 जागा आहेत आणि असिस्टंट मॅनेजरच्या मित्रांनो चांगल्या जागा आहेत. तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर जर तुम्ही या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर